तर नमस्कार मित्रांनो, सामायिक क्षेत्र असणाऱ्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी, कारण आतापर्यंत आपल्याला खूप साऱ्या अडचणी आल्या मित्रांनो. तर बघा, आतापर्यंत आपण सोलर फॉर्म भरताना आपल्याला काय करावं लागत होतं, एक शपथपत्राचा बॉन्ड करावा लागत होता आणि तो अपलोड करावा लागत होता. त्याच्यानंतर काय करत होतं, एकाच जणाच्या नावावर सोलार घेता येत होता आपल्याला, तसं दुसरा मग तसाच वंचित राहत होता. त्याच्यामुळं आणखीन पण एक डबल तुम्हाला विमा भरताना पण त्याच्यामध्ये अडचण येत होती. विमा भरल्याच्या नंतर पण तुम्हाला काय होतं माहिती, कधी विमा येत होता तर कधी फॉर्म रिजेक्ट होता. त्याच्यानंतर विहीर जर घ्यायची असेल एखाद्याच्या नावावर, तर आपल्याला काय करावं होतं, संमतीपत्र एक बॉन्ड आणून काय करावं लागत होतं, त्या अधिकाऱ्याला द्यावा लागत होता. आतापर्यंत शासनाच्या ज्या पण योजना निघल्या मित्रांनो, त्याच्यामध्ये सामायिक क्षेत्र जे त्याच्यामध्ये ज्याला पण प्रॉब्लेम आला त्याला काय करावं लागत होतं, बॉन्डच करावं लागत होता. म्हणजे शपथपत्र करावं लागत होतं आणि कोणा एकाच्या नावावर काय करावं लागत होतं, आपल्याला त्या योजनेचा लाभ घ्यावा लागत होता. मग नंतर सगळ्याला वाटून घेता येत होतं. परंतु आता काय केलेलं माहितीये का, ॲग्रीस्टॅक मध्ये पण तोच प्रॉब्लेम आला. ॲग्रीस्टॅक काढला आपण कोणता, फार्मर आयडी. फार्मर आयडी मध्ये काय झालं माहितीये का, एका जणाच्या नावावर फार्मर आयडी निघला, सगळ्याच्या नावावर निघला. काही काही जणांच्या नावावर एकाच निघला, बाकीच्या निघला नाही. परंतु काही जणांच्या निघला ज्याच्या त्याच्या नावाच्या समोर क्षेत्र शून्य आहे आणि एकाच्याच नावावर काय माहिती का पूर्ण क्षेत्र आहे. मग त्यामुळे काय माहिती का, गव्हर्नमेंटला डाटा कळणार नेमकं की कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. आणि त्या गोष्टीमुळे काय माहितीये का, जे सामायिक क्षेत्र असणारे जे शेतकरी आहे बाकीचे, त्याच्या नावासमोर तर झिरो आहे. मग त्याला ई पीक पाणी करताना पण काय होतो, प्रॉब्लेम येतो. एकाच्याच नावाने काय होती, ई पीक पाणी होती. मग त्याला जमीन ज्यावेळेस विकायची असते त्याच्या वाट्याचा हिस्सा, त्यावेळेस मग त्याला प्रॉब्लेम येतो. असे प्रॉब्लेम शेतकऱ्याला यावा नाही आणि कोणत्याही योजनेमध्ये शेतकऱ्याचं काय व्हावं, नुकसान व्हावं नाही. त्या गोष्टीमुळे आता शासनाने काय केलेलं माहितीये का, एक परिपत्रक जारी केलेले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अंतर्गत आता सामायिक क्षेत्र असणारे जे शेतकरी मित्रांनो, त्याला काय केलं जाणार आहे, सेपरेटरित्या, म्हणजे प्रत्येकाचं जेवढी जमीन आहे सामायिक तेवढी ज्याच्या त्याच्या हिश्श्याला जेवढी ती तेवढी काय करणार आता ते तुम्हाला तुमच्या नावावर करून देणार आहे. मग आता याच्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, याच्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही मित्रांनो. सध्या तरी ज्यावेळेस याचा कॅम्प वगैरे लागेल मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार, त्या कॅम्प मध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहे, 7/12 आधार कार्ड वगैरे, जे तुम्हाला ते तलाठी अधिकारी किंवा मंडळ अधिकारी ते सूचना वगैरे देतील मित्रांनो, त्या टायमाला काय करतील ते तालुका स्तरावर किंवा मंडळ स्तरावर काय करणार, याचा कॅम्प लावणार आहे. त्यावेळेसच काय करण्यात येणार, तुम्हाला तिथं कागदपत्र नेऊन जमा करायचे आणि सगळ्याला तिथं जाऊन सह्या वगैरे करून तुमच्या नावावर ते केलं जाणार मित्रांनो. परंतु आता याच्या अगोदर पण एक अशीच मोहीम काढली होती मित्रांनो, जिवंत 7/12. जिवंत 7/12 मोहीम म्हणजे काय माहितीये का, एखादा वडीलोपार्जित जमीन आहे किंवा वडील मयत झाले किंवा आजोबाच्या नावावरली जमीन आहे, जी काय माहितीये का वारस हक्काने त्याच्या नावावर घेत होती. परंतु त्याच्यामध्ये पण बऱ्याच शेतकऱ्याला काय माहितीये का, रिस्पॉन्स भेटला नाही किंवा पुढे त्याचे कॅम्प वगैरे लागला नाही. तसं ह्या योजनेचं होऊ नये, शासनाने याची पण दखल घ्यायला पाहिजे. नुसते परिपत्रक काढून काही फायदा नाही. परिपत्रक काढले तुम्ही, जी जरी काढला तर त्याची अंमलबजावणी ही खालच्या लेवलला व्हायला पाहिजे. आणि याची जी फीस आहे मित्रांनो, ती 200-500 अशी असते. परंतु ते जर अक्षरशः आपण जर बघायला गेलो, 4-5 एकर जर शेती असेल तर तुम्हाला तर माहिती काय होते. तर आता हे जे रिअलिटी मध्ये उतरलं पाहिजे आणि शासनानं गव्हर्नमेंटना जे पण तुम्ही जे आर वगैरे परिपत्रक काढणार, याचा अक्षरशः ग्राउंड लेवलला येऊन पण याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि शेतकरी कुठंतरी लुटल्या जातोय, तुम्ही एवढं जर काढताय परिपत्रक जे आर, तर ह्याचं पण भान ठेवलं पाहिजे आणि ग्राउंड लेवलला येऊन चेक केलं पाहिजे की ह्या योजना परिपत्रक जे तुम्ही जे आर काढताय त्या अंमलबजावणी होती का नाही आणि तेवढ्याच किमतीत होती का नाही. धन्यवाद.